प्राईम पॉइंट मध्ये मी सुहास आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो। या राज्याचे सर्वोच्च नेते जे आहेत त्यांनी एक विधान केलेलं होतं की नाशिकला मी दत्तक घेतोय। त्यांच्या या विधानामुळे नाशिककर एकदम खुश झाले होते। नाशिककरांच्या अपेक्षा वाढल्या। त्यामुळे नाशिककरांना वाटलं आता आपल्या शहराचा कायापालट होईल, विकास होईल, ज्या नागरी सगळ्या सुविधा आहेत त्या भक्कम होतील, सशक्त होतील, शहरातले रस्ते चांगले होतील। पण आजचं चित्र जे आहे ते नेमकं या सगळ्याच्या अत्यंत उलट आहे। आज या पावसाळ्यामध्ये तर नाशिकची अक्षरशः दैना झाली आहे। गेल्या 3 महिन्यामध्ये 3-3.5 महिन्यामध्ये नाशिकमध्ये खड्ड्यांमुळे 5 बळी गेलेले आहेत। आता 2 दिवसापूर्वी कोतकर म्हणून आहेत, त्यांचा दुर्दैवी अंत झाला, ते सुद्धा या खड्ड्यामुळेच झाला। एकूण नाशिककरांमध्ये प्रचंड संतापाची लाट आहे आणि त्यामुळे या सगळ्या पार्श्वभूमीवर एकच गोष्ट मला या व्हिडिओमधनं जी मांडायची आहे ती ही आहे, 3 मंत्री आहेत राज्यामध्ये, सरकारमध्ये, आणि नाशिक अक्षरशः वाऱ्यावर टाकल्यासारखी नाशिकची स्थिती झालेली आहे। या सगळ्याला जबाबदार कोण आहे आणि ही जबाबदारी नेमकी खरंच कोणाची आहे हे आपण बघणार आहोत या व्हिडिओमधनं। तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा। मंडळी, एकूण या राज्यामध्ये काय नेमकी स्थिती झालेली आपल्याला माहित नाही, पण राजकीय घडामोडींमध्ये अस्थिरता आहे, राजकारण गढूळ झालेलं आहे। आज कोण कोणाचा मित्र आहे, कोण कोणाचा शत्रू आहे, कोणाबरोबर कोणाची युती आहे, काहीही तारतम्य राहिलेलं नाही आहे। आज युतीमधले सुद्धा एकमेकांचे गळे घोटतायत, एकमेकांच्या उरावर बसतायत, अशी स्थिती आहे। आणि या सगळ्यामध्ये महाराष्ट्र जो आहे तो भरडला जातोय। ठिकठिकाणी विकास कामं सुरू आहेत आणि मग त्याच्यामध्ये पावसाळा आहे। आज अनेक शहरांची दुर्दशा झालेली आहे। नाशिक, आज जर तुम्ही चॅनल लावलत गेल्या 2 ते 3 दिवसापासून, अक्षरशः नाशिककर संतापलेले आहेत, कारण 2 दिवसापूर्वी कोतकर म्हणून जे आहेत त्यांचा दुर्दैवी अंत झाला खड्ड्यामुळे। नाशिकचा अंबड MIDC नावाचा एक भाग आहे, त्याच्यानंतर एक्सलो पॉइंट नावाचा एक भाग आहे। प्रचंड खड्डे आहेत या भागामध्ये, इतके खड्डे आहेत की आपण ते गमतीनं म्हणतो ना की खड्ड्यात रस्ते आहेत का रस्त्यात खड्डे आहेत, अशी अवस्था आहे, चाळण झालेली आहे। या भागामध्ये म्हणजे नाशिकमध्ये गेल्या 3 महिन्यामध्ये 5 खड्ड्यांमुळे मृत्यू व्हावेत याच्यासारखी दुर्दैव नाही आहे। आणि नाशिककरांना जणू वाऱ्यावर सोडलंय, कारण प्रत्येक जण आपल्या अंगावरची जबाबदारी झटकतोय, दुसऱ्याकडे बोट करतोय। नाशिक महापालिकेमध्ये आज सत्ता कोणाची आहे तर भाजप आणि शिवसेना म्हणजे एकनाथ शिंदे यांची सत्ता आहे। या खड्ड्यांमुळे आज जे मृत्यू झालेत, एकमेकांवर आरोप प्रत्यारोपच करत बसलेलेत ही मंडळी। आज भाजप सेनेकडे बोट दाखवतंय, सेना भाजपकडे बोट दाखवतीये। त्याच्यानंतर ठाकरेंची सेना आणि शिंदेची सेना, हे तर काय वैर आहे, या दोघांमधलं तर वैर आहे, त्यांच्यामध्ये युद्ध पेटलेलं आहे। अरे पण या सगळ्यामध्ये उपाययोजना कोण करतंय, याची जबाबदारी कोण घेत आहे, मंत्री कोण आहे, नाशिकमध्ये मंत्री कोण आहेत? आज 3 मंत्री आहेत। दादा भुसे आहेत, त्याच्यानंतर छगन भुजबळ आहेत, गिरीश महाजन आहेत। गिरीश महाजन तर त्यांच्यावर तर मोठी जबाबदारी आहे। आता कुंभमेळा होत आहे 2027ला आणि तो कुंभमेळा फार मोठ्या प्रमाणामध्ये साजरा करायचा, या म्हणजे संपन्न करायचा या सरकारला, त्याच्यासाठी काही 1000 कोटींचं बजेट ठेवलंय। पण या कुंभमेळ्यासाठीची जी तयारी, हे जे खड्डे पडलेले आहेत ना, ते कशामुळे पडलेत तर कुंभमेळ्यासाठी जे काही दुरुस्त्या चालू आहेत त्याच्यामुळे केलेले हे खड्डे आहेत। आज या पहिल्याच पावसांमध्ये या खड्ड्यात सगळी गाळ आहे, माती आहे, ती रस्त्यावर येते, रस्त्यांवर खड्डे पडलेले आहेत, अशी या शहराची अवस्था झाली आहे। आता नाशिकबद्दल त्याचं वर्णन करण्याची काही गरज नाही। नाशिक एक अत्यंत
सुंदर हवेचं ठिकाण, पर्यटनाचं ठिकाण, एक सांस्कृतिक शहर, ज्याला प्रभू श्रीरामचंद्रांपासूनचा सगळा इतिहास लाभलेला आहे, वारसा लाभलेला आहे, असं हे शहर आहे. शांतताप्रिय, एकेकाळचं शांतताप्रिय शहर आज ते शांतताप्रिय राहिलेलं नाही आहे. आज तिथे गुंडांची संख्या ही वाढलेली आहे आणि म्हणून नाशिकमधनं अनेक आपल्याला गोष्टी कळत असतात. आणि अशा वेळेला या राज्याचं सर्वोच्च नेतृत्व जेव्हा असं म्हणतं की मी या नाशिक शहराला त्याचं पालकत्व स्वीकारतो, तेव्हा खरंच नाशिककरांना आनंद होतो की आता काहीतरी बदलेल, आता या नाशिकचा चेहरा बदलेल. पण कसलं काय? या घोषणा, ही आश्वासनं, हे म्हणणं, ही पोकळ वाक्य ही फक्त निवडणुकींपुरती असतात. निवडणुकींपुरती, मतदानापुरती, मतदारांनी आपल्याला मतदान करावं, आपल्या पक्षाला करावं म्हणून भुरळ टाकणारी एक ते 4 ते 5 वाक्य बोलायची, संपलं. त्याच्यानंतर त्या शहराचा काय भकास शहर होतोय याच्याकडे बघण्याची कोणी तसदी घेत नाही. आणि आज छगन भुजबळ हे कॅमेरासमोर, माध्यमांसमोर जेव्हा आले तेव्हा ते संतापले. त्यांनी ज्या शब्दांमध्ये ते बोललेत ना, ते जर मी तुम्हाला सांगितलं, ते म्हणले नाशिकची यापूर्वी इतकी कधीही वाईट अवस्था झाली नव्हती, एवढी वाईट अवस्था ही आत्ता झालेली आहे. म्हणजे त्यांनी त्याच्यावर हेही म्हटलंय की तुमची ही जी कामं सुरू आहेत ही आता आमच्या मुळावर यायला लागलेली आहेत. त्यांना थोडक्यात कुंभमेळ्यासाठी जी काही कामं चालू आहेत याच्याबद्दल त्यांना बोलायचं होतं, पण शेवटी त्यांच्यातही ही धमक नाही आहे की ते स्पष्टपणाने बोलतील. मंत्री आहेत, सत्तेत आहेत, त्यांना सगळं माहिती आहे. नाशिकमधनं निवडून येता तुम्ही, नाशिककरांची मतं घेता तुम्ही, आणि तरीही तुम्हाला अजूनही स्पष्टपणाने बोलता येत नाहीये कोणाच्या विरोधामध्ये की ही जबाबदारी कोणाची आहे. आज छगन भुजबळ आहे. छगन भुजबळ मुंबईत आहेत. छगन भुजबळांची प्रकृती इतकी चांगली नाहीये की ते नाशिकमध्ये आता जातील. ते हॉस्पिटलाइज होते मधल्या काळामध्ये, त्यामुळे त्यांच्याविषयी बोलता येत नाही. त्याच्यानंतर आहेत आपले गिरीश महाजन. गिरीश महाजन तर काय संकटमोचक आहेत, पण नाशिककरांसाठी नाही. ते मुख्यमंत्र्यांचे संकटमोचक आहेत, ते भाजपाचे संकटमोचक आहेत. नाशिककरांचं त्यांना कुठे काय पडलंय? त्यांना कुंभमेळ्याची जबाबदारी दिली आहे, ते कुंभ कार्यमंत्री आहेत, त्याच्या मागे ते आहेत. त्याच्यामुळे होणारा नाशिककरांचा त्रास हा त्यांना दिसत नाही आणि तो दिसणारही नाही. कारण 27,000 कोटीचं बजेट आहे कुंभमेळ्यासाठी. ते त्यांना कसं खर्च करायचं आहे, त्यांना ते दाखवून द्यायचं आहे की कुंभमेळा मी कशा पद्धतीने त्याचं नियोजन करतोय. ते त्याच्यामध्ये व्यस्त आहेत, ते त्याच्यामध्ये मग्न आहेत. दादा भुसे मंत्री आहे, दादा भुसे त्याच भागात नाही येत आहेत, पण दादा आपली जबाबदारी नाही, मग आपण कशाला पडायचं या सगळ्यामध्ये? मरतीये जनता, मरू देत की, आपल्या याचं काय जात आहे? अशा भूमिकेमध्ये दादा भुसे बसलेले आहेत. उदय सामंत हे तिकडचे नाही आहेत. पण तुम्हाला आठवत असेल तर विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी त्या गीतेंचं मन वळवण्यासाठी उदय सामंत हेलिकॉप्टरने नाशिकमध्ये गेले. 4 दिवस ते नाशिकमध्ये ठाण मांडून बसले गीतेंचं मन वळवण्यासाठी. पण नाशिककरांची अवस्था बघण्यासाठी उदय सामंतांना आता 5 मिनिटाचा सुद्धा वेळ नाहीये. उदय सामंतांचं त्यांच्यावर भाष्य पण नाहीये. आज कोतकरांचं जे कुटुंब आहे ते कुटुंब गंमत बघा, म्हणजे काय आहे. मी म्हणलं ना की एकमेकांकडे बोट करतायत. आता कोतकर, त्यांचा दुर्दैवी निधन झालं. त्यांचं कुटुंब आज अक्षरशः घाय मोकलून रडतंय. त्यांना एक छोटी मुलगी आहे. ती कोतकरांची पत्नी म्हणते की या मुलीला मी कसं वाढवू, माझा आधार गेला, माझं छत्र गेलंय. घाय मोकलून रडतीये ती. आणि मग त्या कुटुंबाला घेऊन, म्हणजे त्या कोतकरांच्या पत्नीला घेऊन शिंदे गटातले नगरसेवक हे पायऱ्यांवर आंदोलन करतायत महापालिकेच्या. ही जबाबदारी कोणाची आहे? महापालिकेची जबाबदारी आहे. ही राज्य सरकारची पण जबाबदारी आहे. तुम्ही कामं काढली आहेत ना, तुम्ही विकास करताय ना, कुंभमेळा होतोय ना, ही जबाबदारी शासनाची पण आहे आणि महापालिकेची पण आहे. आज शिंदे गटातले नगरसेवक पायऱ्यांवर आंदोलन करतायत. अरे सत्ताधारी आहात तुम्ही, तुम्हाला काहीतरी वाटलं पाहिजे. जीव गेले तुमच्या डोळ्यासमोर, तरीही तुम्ही त्याच कुटुंबाला घेऊन पायऱ्यांवर बसून आंदोलन करताय. आणि मग तिथे ठाकरे सेनेचे नगरसेवक येतात. ते त्यांना म्हणतात अरे तुमच्यात जर दम असेल तर राजीनामा द्या आणि या आमच्यामध्ये विरोधी बाकावर, आपण सगळे एकत्र रस्त्यावर उतरू. म्हणजे फक्त एकमेकांना बोलण्याच्या पलीकडे काहीही राहील. बरं, याच्यातनं निष्पन्न काय? शेवटी
निष्पन्न काय निघणार आहे ते नाशिककर जाणे, देव जाणे. आणि देव म्हणजे वरचा देव. आता बाकी देवांना कधी जाग येईल, ज्यांनी असं म्हटलं होतं की या शहराला मी दत्तक घेणार आहे, मी या शहराला दत्तक घेतलंय, त्या देवांना कधी जाग येणार आहे आपल्याला माहित नाही. पण आज या पावसाळ्यामध्ये अक्षरशः नाशिकच्या रस्त्यांची चाळण झाली आहे. मृत्यू झालेत 5-3 महिन्यामध्ये, दुर्दैवी मृत्यू झालेत अपघाती. आणि आता या कोतकर कुटुंबाला सरकारने काही 10 लाखांची मदत जाहीर केली आहे. तेव्हा छगन भुजबळ म्हणतात की एका कुटुंबाला देण्याच्या ऐवजी आता ज्यांचे जीव गेले त्या प्रत्येक कुटुंबाला तुम्ही अर्थसहाय्य केलं पाहिजे. आणि छगन भुजबळ असंही म्हणालेत, म्हणजे शेवटी माणसाला कुठेतरी काहीतरी संवेदना असते, निर्भीड होऊन नाही चालणार, असं निबर होऊन नाही चालणार आहे. शेवटी छगन भुजबळ म्हणाले ही जबाबदारी जी आहे ही शासनाची पण आहे, म्हणजे त्यांना थोडक्यात त्यांची पण आहे असं म्हणायचंय. ही महापालिकेची आहे आणि ही मंत्री गिरीश महाजनांची सुद्धा आहे. आज गिरीश महाजन तिथले मंत्री आहेत, आज पालकमंत्री तर नाहीच आहे. पालकमंत्री वादात अडकलेले आहेत. अजूनपर्यंत नाशिक शहराला पालकमंत्री मिळालेला नाही, त्यामुळे नाशिकला पालकच नाही आहे. आणि पालक नसल्यामुळे नाशिक वाऱ्यावर सोडलंय की काय अशी नाशिक शहराची अवस्था करून टाकलेली आहे. दुर्दैव आहे. आज प्रगतीकडे नेणारं हे सरकार, आम्ही फक्त कामं करतो असं एकनाथ शिंदे सांगतात त्यांच्या सगळ्या भाषणातनं, की हे सरकार जे सांगतं ते कामं पूर्णत्वास नेतं. कुठलं काय? मेट्रो बांधताय तुम्ही, भुयारी मार्ग खोदताय, सगळं बरोबर आहे. पण नागरिक सुरक्षित असेल तर त्या शहराला एक चेहरा आहे, त्या शहराला एक जिवंतपणा आहे. तो नागरिकच जर सुरक्षित नसेल त्या शहरातला, तर तुमच्या या विकास कामांना या सगळ्याला काय अर्थ उरला असं खरंच आजच्या नाशिकच्या अवस्थेकडे बघितल्यानंतर म्हणावंसं वाटतं. तुम्हाला सुद्धा काय वाटतंय नक्की कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.